यांच्या नावावर भाजपने खून केला असल्याचा संजय राऊतांनी आरोप केला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुमचं काय मत आहे यामध्ये हे थोडंसं समजून घ्या. आरक्षण का आवश्यक आहे या संदर्भातली भूमिका ही अतिशय चांगल्या पद्धतीने संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्याने मांडली. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक त्या विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत गेला, त्यांना ती भूमिका ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक विरोधी पक्षामधील असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समर्थनासाठी मिस कॉल सुद्धा दिला. आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोधाला विरोध ही भूमिका आणि काँग्रेसनी किंवा त्या विरोधी असणाऱ्या UPAचे सर्व घटक पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे. आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महिलांना आरक्षण का असावं, कशासाठी असावं, गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक महिला आणि महिलेला त्याचा अधिकार देण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारने केलंय. संवेदनशील असे पंतप्रधान की ज्यांनी मातृशक्तीला नेहमीच मोठं करण्याचं काम केलंय. काही विरोधक जी ही भूमिका मांडतायत हे किती चुकीचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वांनी सुद्धा या सर्व गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि आज रात्री देशाला संबोधण्याचं काम, देशाला त्या असणाऱ्या नागरिकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः या संदर्भातली असणारी भूमिका हे मांडणार आहेत. त्यामुळे आपणही सर्वांनी ही भूमिका ऐकल्यानंतर आपलंही सर्वांचं यामध्ये ठाम मत आहेच, पण अजून ठाम मत होईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.